नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मी आज मसाला भेंडी बनवून दाखवणार आहे। त्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तुम्ही प्रत्येक प्रकारची भेंडीची भाजी बनवून खाल्ली असेल, पण अशा प्रकारे कधी भेंडीची भाजी बनवली का? नसेल बनवली तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठं स्किप करू नका। तर मी इथे घेतलेली आहे पावशेर भेंडी, स्वच्छ धुवून घेतलेली आहे। स्वच्छ धुवून घेतल्याच्या नंतर आपल्याला कॉटनच्या कापडाने भेंडी पुसून घ्यायची। त्याला अजिबात ओलसरपणा ठेवायचा नाही। ओलसरपणा जर भेंडीला राहिला ना, आपली भेंडी इथं चिकट होते। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू। मी इथं ठेवलेली आहे कढई गरम करायला। आपली कढई इथं गरम झाली की त्याच्यामध्ये मोठा 1 चमचा तेल घालून घ्यायचं। तेल इथं गरम झालं की छोटा 1 चमचा मोहरी टाकून घ्यायची। मोहरी छान अशी तडतडून द्यायची। मोहरी तडतडली की 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे। जिरे मोहरी तडतडल्याच्या नंतर आपल्याला इथं कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे। मी मोठा 1 कांदा बारीक कट करून घेतलेला आहे, जो पण आपल्याला तेलामध्ये कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्याचा हलकासा कलर चेंज झालेला आहे आणि कांदा परतलेला सुद्धा आहे। मी मीडियम साईजचा 1 टोमॅटो घेतलेला आहे कट करून। आपल्याला टोमॅटो बारीक कट करायचा आहे आणि सुद्धा आपल्याला आता तेलामध्ये थोडा वेळ परतून घ्यायचा। कांदा टोमॅटो छान असा आपल्या इथे तेलामध्ये परतलेला आहे। आपण जी आता भेंडी कट करून घेतली होती ना, ही भेंडी सुद्धा आपल्याला आता तेलामध्ये ना परतून घ्यायची। अशा पद्धतीने जर मसाला भेंडी जर बनवली ना, खूप खायला छान लागते। चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि हलकंसं आता आपण याला परतून घेणार आहोत। मी इथं कॉटनच्या कापडाने भेंडीना स्वच्छ पुसून घेतली होती। अजिबात त्याच्यामध्ये ओलसरपणा ठेवला नव्हता, तर इथं आपली अजिबात चिकट भेंडी झालेली नाही, एकदम सुटसुटीत भेंडी झालेली आहे। झाकण ठेवून ना आपण 2-3 मिनिटं भेंडी ना मीडियम गॅसवरती वाफलून घेऊया। भेंडी ना इथं शिजलेली सुद्धा आहे आपली बऱ्यापैकी आणि छान परतलेली सुद्धा आहे। आता याच्यामध्ये आपल्याला सुके मसाले टाकून घ्यायचे। तर मी इथं घेतलेला आहे कांदा लसूण मसाला 1 चमचा, लाल तिखट घेतलेला आहे 1 चमचा, हळद, जिरा पावडर आणि धना पावडर आणि घरगुती गरम मसाला घेतलेला आहे। आता हे सर्व मसाले आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे। भेंडी बरोबर आपण परतताना जर हे मसाले टाकले ना, आपले मसाले करपले जातात आणि त्यामुळं कधी पण असे सुके मसाले घातले ना, शेवट टाकायचे वरून। मसाले घातल्याच्या नंतर आपण आता याला छान असं मिक्स करून घेऊया। कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घेते थोडीशी। आपण आता मसाले घातल्याच्या नंतर 1-2च मिनिटं मीडियम गॅसवरती आपल्याला भेंडी वाफलून घ्यायची। मी इथे शेंगदाणे भाजून शेंगदाण्याचा कूट बनवून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये लसूण घातलेला आहे। शेंगदाण्याचा कूट आपल्याला जास्त बारीक नाही करायचा, आबडधोबडच करायचा आहे। अशा पद्धतीने मोठाला जर शेंगदाण्याचा कूट जर ठेवला ना, भेंडीमध्ये ना खायला खूप छान लागतो शेंगदाण्याचा कूट। मस्त अशी इथं भेंडीची भाजी आपली शिजलेली आहे आणि तयार सुद्धा झालेली आहे, पाहू शकता तुम्ही। आणि भेंडीचा कलर सुद्धा खूप छान आलेला आहे। आपण आता एका डिश मध्ये काढून घेऊया। कुरकुरीत अशी आपली तर भेंडीची भाजी तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा नक्की एकदा अशा पद्धतीने बनवून पहा। व्हिडिओ जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू असेच नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।